सांगू इच्छितो की जसं लोकांमध्ये अवेअरनेस आहे, जसं विशालने जसं सांगितलं की डोनरला डोनेट केल्यानंतर काही प्रॉब्लेम होत नाही जनरली. विशालचं हे चांगलं उदाहरण आहे की विशालने जसं त्याच्या पप्पांना ऑर्गन ट्रान्सप्लांट केलंय. सध्याच्या जगामध्ये, सध्याच्या युगामध्ये असा मेन प्रॉब्लेम सध्या किडनी प्रॉब्लेम आणि आपला लिव्हर प्रॉब्लेम, या दोन नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आम्ही जे बोलतो त्या प्रॉब्लेमचे पेशंटची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटही ट्राय करत आहे आणि प्रायव्हेट सेक्टर्स मधून, पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर दोन्ही ट्राय करत आहे. त्या माध्यमातून आपण पेशंट्सकडे थोडे ऑप्शन्स आहेत. एक ऑप्शन आहे की किडनी प्रॉब्लेम नाही तर लिव्हर प्रॉब्लेम झाला. किडनी प्रॉब्लेम आपण जर पकडला तर ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट आपल्याला हे सांगतो की आपल्याकडे सेम ब्लड ग्रुपचा रिलेटिव्ह असेल तर तो आपल्याला ऑर्गन डोनेट करू शकतो. तर या माध्यमातून आपल्याकडे 3-4 ऑप्शन आहेत. 3-4 ऑप्शन असे आहेत की एक आहे तर कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट. ते कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांटसाठी गव्हर्नमेंट आपल्याकडे कॅडेव्हरिक रजिस्ट्री चालवते. सेकंड आहे स्वॅब ट्रान्सप्लांट. स्वॅब ट्रान्सप्लांटसाठी एपेक्स स्वॅब ट्रान्सप्लांट रजिस्ट्री, जे एक नॅशनल लेवलची रजिस्ट्री आहे, एपेक्स किडनी फाउंडेशन जी रजिस्ट्री चालते, त्या ट्रान्सप्लांटमध्ये त्यासाठी ज्या पेशंटकडे, म्हणजे ज्यांचे ब्लड ग्रुप, ज्यांच्याकडे फॅमिलीमध्ये डोनर आहे आणि ज्यांचा ब्लड ग्रुप मॅच नाही आहे, ते पेशंट ह्या रजिस्ट्रीमध्ये रजिस्ट्री करून आपण त्या माध्यमातून एक स्वॅब ट्रान्सप्लांट, म्हणजे समजा तुम्ही आणि मी भाऊ आहे, तेव्हा तुम्ही मला देऊ इच्छिता, किडनी देऊ इच्छिता, पण तुमच्याकडे आपल्या दोघांचा ब्लड ग्रुप मॅच होत नाही, तर आपण दोघं या रजिस्ट्रीमध्ये रजिस्टर करून आपण बार्टर सिस्टीम, म्हणजे तुमची किडनी दुसऱ्याला देऊन दुसऱ्याची किडनी मला घेऊन, या माध्यमातून जे स्वॅब ट्रान्सप्लांट आपण बोलतो, हे 2010 नंतर जे गव्हर्नमेंटने ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट मध्ये रूल अमेंडमेंट केलंय, त्यानंतर हा प्रोग्राम आपण एपेक्स स्वॅब ट्रान्सप्लांट रजिस्टर अवेअरनेस परत तुमच्याकडे येतो. तुम्ही स्वतः जे आहे